पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. मायक्रोसॉफ्ट मधील बिघाडामुळे जगभरातील मायक्रोसॉफ्टच्या सेवा या गेल्या अर्ध्या तासापासून ठप्प झाल्यात. जगभरातील एअरलाइन्स कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे अनेक विमान सेवांवरती सुद्धा याचा परिणाम झालाय. विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंग तसंच चेकिंग बुकिंग ठप्प झाली आहेत. अमेरिकेत याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. तसंच लंडन, बर्लिन, अमेरिका, जर्मनीमधील विमानतळावरती विमानं ठप्प झाली आहेत. अर्ध्या तासापासून जगभरात मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे सेवांवरती चांगलाच परिणाम झालाय आणि चांगलाच फटकाही बसलाय. तर संपूर्ण भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात मायक्रोसॉफ्टचा वापर होतो आणि त्यामुळे मुंबई, बंगळुरू या ठिकाणी ज्या IT कंपन्या आहेत तिथे सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. तर इतकंच नाही तर केवळ विमान सेवा नव्हे तर बँकांमध्ये सुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे. स्टॉक एक्सचेंजवरती सुद्धा परिणाम झालेला आहे. तर काही न्यूज चॅनल्स जी पूर्णपणे मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहेत त्यांची जी प्रसारण सेवा आहे ती सुद्धा ठप्प झालेली आहे, थांबलेली आहे. तर आता मायक्रोसॉफ्टकडनं सांगितलं जाते की हा एक मानवी त्रुटीचा भाग असू शकतो आणि त्यासाठी काय नेमकी त्रुटी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मायक्रोसॉफ्टचा वापर हा संपूर्ण जगभरात केला जातो आणि तो वापर होत असताना सेवांवरती मात्र चांगलाच परिणाम झालेला आहे. अचानक सगळ्यांचे पीसी जे आहेत ते धडाधड बंद झाले. प्रत्येकाच्या स्क्रीनवरती ही अशा स्वरूपात निळ्या रंगाची स्क्रीन दिसू लागली आणि तांत्रिक बिघाडाची एक नोट सुद्धा त्यावरती लिहिली गेली. पुन्हा एकदा रिस्टार्ट करा अशा स्वरूपाचा यावरती संदेश देण्यात आला. मात्र तरीही काहीही उपयोग होत नव्हता आणि ही त्रुटी जी आहे ती सगळ्याच पीसींवरती, सगळ्याच लॅपटॉपवरती दिसायला लागल्यानंतर मग मात्र सगळ्यांचं लक्ष गेलं आणि मायक्रोसॉफ्टकडनं तातडीनं या संदर्भातली सूचना देण्यात आली. त्रुटी नेमकी काय आहे आणि त्याचा शोध घेण्याचं सध्या काम सुरू आहे. ही त्रुटी दूर झाल्यानंतरच सगळ्या सेवा ज्या आहेत त्या पूर्ववत होऊ शकणार आहे. विमानसेवा, रेडिओ, शेअर मार्केट याच्यावरती मोठा परिणाम झालेला आहे. सर्व्हरमधला हा बिघाड हा दुरुस्त करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सध्या होत आहेत. मात्र कोणत्याही स्वरूपाचा सायबर अटॅक नसावा अशा स्वरूपाची माहिती सुद्धा समोर येते. मानवी त्रुटी हीच यामागचं मुख्य कारण असेल. तर ही आपण दृश्य बघतोय. विमानतळावरची बुकिंग जे आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं पाहायला मिळतंय. मायक्रोसॉफ्टची सेवाच पूर्णपणे ठप्प झाली आणि त्याचा फटका हा सगळ्यात जास्त विमान सेवांना झालेला आहे. विमानसेवा, रेडिओ, शेअर बाजार, न्यूज चॅनल्स अशा सर्वच ठिकाणी मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधल्या बिघाडाचा परिणाम झालाय आणि सध्या बिघाड दुरुस्त व्हावा आणि सगळ्या सेवा या पूर्ववत व्हाव्यात यासाठीचे प्रयत्न होत आहेत. लंडनमधल्या स्काय न्यूजचं प्रसारण सध्या बंद झालेलं आहे. मुंबई विमानतळावरच्या विमान सेवा या ठप्प झाल्यात. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण जगभरात विमान सेवांवरती परिणाम झालाय. जिथे जिथे मायक्रोसॉफ्टचा वापर केला जातो तिथे तिथे मोठा फटका हा बसताना पाहायला मिळतोय. जगभरात ह्याचा फटका बसतोय आणि सध्या यंत्रणा कामाला लागलेली आहे मायक्रोसॉफ्टची. मायक्रोसॉफ्टकडनं देण्यात येणारी जी माहिती आहे त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की जगभरातल्या युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतोय. अनेकांचे लॅपटॉप आणि PC संगणक अचानक बंद झालेत. निळ्या रंगाची स्क्रीन सगळ्यांना दिसतेय आणि अर्थातच ही जी तांत्रिक त्रुटी आहे ती दूर करण्यासाठीचे प्रयत्न हे शर्थीचे सुरू झालेले आहेत. तर नेमकी काय तांत्रिक त्रुटी आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असं सुद्धा कंपनीनं यावेळेला म्हटलेलं आहे. पण आतापर्यंत $5 मिलियन नुकसान किंवा फटका जो आहे तो बसलेला आहे असं कळतंय. मात्र जर ही सेवा पूर्ववत झाली नाही तर पुढच्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये म्हणा, हा जो लॉस आहे किंवा हा जो आर्थिक फटका आहे तो आणखीन वाढण्याची भीती ही सुद्धा सायबरमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून किंवा त्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे. साधारण 12:15-12:30च्या आसपास अचानक सगळे लॅपटॉप बंद झाले. मायक्रोसॉफ्टचं काम करत असलेले सगळे PC जे आहेत ते बंद झाले. कम्प्युटर्स बंद पडले आणि निळी स्क्रीन अचानक दिसू लागली. तर तन्मय दीक्षित सध्या आपल्या सोबत आहेत जे सायबर एक्सपर्ट आहेत, सायबर तज्ज्ञ आहेत. तन्मय दीक्षितचे स्वागत NDTV मराठीमध्ये. नेमका काय तांत्रिक बिघाड झालेला आहे, कधीपर्यंत दुरुस्ती होऊ शकते, थोडेसे अपडेट्स द्याल?
याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मायक्रोसॉफ्टची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, या ऑपरेटिंग सिस्टीम वरती इंट्रुजन डिटेक्शन जे आहे ते प्रॉपरली न झाल्यामुळे अपडेटच्या माध्यमातून असा सर्व्हर वरती अटॅक झालाय आणि त्याच्यावरून सगळ्या ग्लोबल सिस्टीम आहेत त्या इन्फेक्टेड झालेल्या आहेत. हं. सो याला साधारणतः जर आपण बघितलं तर एक 8 ते 10 तास लागायचा अंदाज आहे मॅक्झिमम. लवकरात लवकर 2 तासामध्ये हे रिकव्हर होऊ शकतं. बेसिकली बूट सेक्टर जो असतो त्या बूट सेक्टरवरती हा अटॅक होण्याची शक्यता आहे. बेसिकली अपडेट आलेलं होतं मायक्रोसॉफ्टचं, त्या अपडेटच्या माध्यमातून ही ऍक्टिव्हिटी आपल्याला झालेली दिसत आहे. बरं, म्हणजे ही तांत्रिक त्रुटी जी आहे ती मानवी चुकीमुळे आहे की हा काही सायबर हल्ला आहे, याबद्दल थोडं सांगाल? हा जो आहे हा प्रॉपरली सायबर एक हल्ला आहे की ज्याच्या थ्रू अशी जी आहे ती ऍक्टिव्हिटी केली गेलेली आहे. अच्छा. बरं, दुरुस्तीसाठी तुम्ही म्हणताय की बराच काळ जाईल, कदाचित 8 तासही जातील असं तुमचं म्हणणं आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे आणि आर्थिक फटका सगळ्यात जास्त बसेल. हे तर आता आपल्याला दिसतंच आहे, आतापर्यंत बसलेला फटकाच हा $5 मिलियन पेक्षा जास्त होता असं कळतंय. याबद्दल थोडं सांगाल? आपण जेव्हा बघतो हे कॉम्प्युटर आणि नेटवर्क जे असतं हे एकमेकांना आयपी ऍड्रेसच्या थ्रू कनेक्टेड असतात हं. आणि हे आयपी ऍड्रेस ज्या ऑपरेटिंग सिस्टीमला कनेक्टेड असतात त्या ऑपरेटिंग सिस्टीमनी जर प्रॉपर तुम्ही परचेस नसेल केलेलं किंवा प्रॉपर त्याचं अपडेशन नसेल करत, तर त्याच्या थ्रू असे जे आहेत ते हॅकर्स जे आहेत ते त्याच्यावरती अटॅक करू शकतात. आणि सेम हा पण अटॅक जो आहे तो ज्या ज्या बँकेमध्ये झालेला आहे, ज्या ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये वापरतात, ज्या ज्या मिलिटरी एजन्सीजमध्ये वापरले जात असतील या विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स, हं, हं. पण त्याचं प्रॉपर प्रोटेक्शन नसेल घेतलेलं, त्या सगळ्या सिस्टीमला जो आहे हा फटका जो आहे तो बसण्याची मोठी शक्यताच नाही. ऑलरेडी तो मोठा फटका बसलेला आहे. बरं, पण तन्मयजी, अशा स्वरूपात एवढा मोठा फटका यापूर्वी कधीही बसलेला नव्हता असं सुद्धा थोड्याच वेळापूर्वी एका एक्सपर्टनी सांगितलं होतं. अशी घटना यापूर्वी खरंच घडलेली आहे का? याच्या पहिले ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या, पण त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या झाल्या. याच्या आधी भारतावरती जो आहे तो सायबर हल्ला झाला होता आणि तो इंडस्ट्रीयल एरियामध्ये मोठा रॅन्समवेअर अटॅकनी आपल्याला झालेला दिसतो. रॅन्समवेअरचा जेव्हा अटॅक होतो त्या सगळ्या सिस्टीम मधल्या फाईल इन्फेक्टेड होतात, पण या अटॅक जो आहे याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे तिला हा मोठा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला जाणवतोय. अगदी. तुम्ही आता फाईलचा उल्लेख केलात की फाईलला त्याचा फटका बसतो. आत्ताची जी जो हल्ला झालेला आहे, सायबर हल्ला, त्याचा परिणाम जो काही डाटा असेल त्याच्यावरती होऊ शकतो का आणि त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं का? बरोबर आहे. आपण ज्या आपल्या सिस्टीम मध्ये आपले फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट आणि डॉक्युमेंट्स ठेवतो त्याला एनकोड आणि डिकोड नसेल करून ठेवलं तर तो तुमचा डेटा जो आहे तो डिलीट, एडिट, मॉडिफाय, अल्टर सुद्धा होऊ शकतो. म्हणून ते जेव्हा आपण ठेवणार आहोत आपल्या फोटोज मध्ये, फोल्डर्स मध्ये, हं. तेव्हा तो सेफ आणि सिक्युअर करून ठेवणं महत्वाचं आहे. अगदी. तन्मयजी, आता सध्या ज्यांचे पीसीज आणि लॅपटॉप किंवा काम यंत्रणा सुरू आहे त्यांना ह्या गोष्टींची दक्षता घेणं खरं तर खूप गरजेचं आहे. पण अनेक ठिकाणी जे मायक्रोसॉफ्ट वापरतायत, सध्या त्यांचा मायक्रोसॉफ्टमधले लॅपटॉप असतील किंवा पीसी बंद असतील, त्यांना ज्या वेळेला ही यंत्रणा सुरू होईल आणि कामकाज पुन्हा पूर्ववत होईल तेव्हा त्यांनाही अशा स्वरूपाचा फटका बसू शकतो का, किंवा त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? याच्यासाठी सर्वात उत्तम असं सोल्युशन आहे की तुम्ही तुमची सिस्टीम इंटरनेटला जेव्हा कनेक्ट करणार आहात तेव्हा तुमच्या सिस्टीमचा जो वेळ असणार आहे, टाइम असणार आहे, ती टाइम थोडीशी चेंज करून ठेवा. म्हणजे ती तुमच्या एक 4 ते 5 दिवस आधीची जर टाइम केली तर तो जो व्हायरस आहे तो अजून आपण जरी आयडेंटिफाय नसेल केलेला तरी तो व्हायरस जो आहे तो आपल्याला इझिली डिटेक्ट होऊ शकतो. आणि तो समजा टायमर बेस्ड व्हायरस असेल तर आपली सिस्टीम जी आहे ते आपले इम्पॉर्टंट कामं जी आहेत ती 1-2 तासामध्ये आपण करू शकतो आणि सिस्टीम परत ऑफ करून ठेवू शकतो. याच्या बरं. प्रोटेक्शनसाठी अँटीव्हायरस आणि फायरवॉलचा वापर जो आहे तो केला गेला पाहिजे. कारण हे मलिशियस येत आहे कुठून हे जवळ आयडेंटिफाय होत नाही, त्यांचा आयपी ऍड्रेस जवळ कळत नाही, तर आपण ते ब्लॉक करू शकणार नाही आहोत. अच्छा. तन्मयजी, मायक्रोसॉफ्टकडनं नेमकी याबद्दल काय माहिती दिली जाते की जो काही बिघाड आहे त्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी साधारण किती वेळ जाऊ शकतो, कारण यंत्रणा सगळीच कामाला लागली असेल? बरोबर आहे. ऑलरेडी यंत्रणा जी आहे ती कामाला लागली आहे. त्यांनी तो एकदा डिटेक्ट केलं की ते याच्यावरती पटकन जी आहेत ती ऍक्शन घेऊ शकतील. सो त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी पॅक असणार आहे, अपडेट्स असणार आहे. ते अपडेट्स ते सगळ्यांना पाठवतील की ज्याच्या थ्रू
ह्या इन्फेक्शन जे झालेलं आहे पीसी वरती ते निघून जाईल. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तन्मय दीक्षित.